शांती। आज आहे 27 एप्रिल 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला फूल बनून सर्वांना सुख द्यायचे आहे। फुलाप्रमाणे असणारी मुले मुखातून रत्नेच काढतील। प्रश्न आहे, फूल बनणाऱ्या मुलाप्रती भगवंताची अशी कोणती शिकवण आहे ज्यामुळे ते सदैव सुगंधित बनून राहतील? उत्तर आहे, हे माझ्या फूल मुलांनो, तुम्ही स्वतःच्या मनामध्ये डोकावून पहा की माझ्यामध्ये कोणता आसुरी अवगुण रूपी काटा तर नाही ना? जर आतमध्ये कोणता काटा असेल तर ज्याप्रमाणे इतरांच्या अवगुणांचा तिरस्कार वाटतो तसा आपल्या मधील आसुरी अवगुणांचा तिरस्कार करा, तेव्हाच काटा निघून जाईल। स्वतःला पाहत रहा, मनसा वाचा कर्मणा असे कोणतेही विकर्म तर होत नाही ना ज्याचा दंड भोगावा लागेल। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. मायेच्या ग्रहचारी पासून वाचण्यासाठी मुखातून सदैव ज्ञान रत्नेच काढायची आहे। संग दोषापासून स्वतःचा सांभाळ करायचा आहे। 2. सुगंधी फूल बनण्याकरिता अवगुणांना काढून टाकत जायचे आहे। श्रीमंतावर खूप खूप नम्र बनायचे आहे। काम महाशत्रू समोर कधीही हार खायची नाही। स्वतःला युक्तीने वाचवायचे आहे। आजचे वरदान आहे, सर्व शक्तींना चमत्काराऐवजी कर्तव्य समजून प्रयोग करणारे पूजन आणि गायन योग्य भव। स्पष्टीकरण आहे, बाबांच्या आठवणीद्वारे शक्तींची जी प्राप्ती होते त्याला चमत्कार समजून प्रयोग करू नका, परंतु कर्तव्य समजून कार्यामध्ये वापरायची आहे। त्या मनुष्यांकडे रिद्धी-सिद्धीचे चमत्कार असतात, परंतु तुमच्याकडे आहे श्रीमत। श्रीमताद्वारे शक्ती जरूर येतात, म्हणूनच संकल्पाद्वारे कार्यसिद्ध होतात। संकल्पाद्वारे एखाद्याला कार्य करण्याची प्रेरणा देऊ शकता, ही देखील शक्ती आहे। परंतु श्रीमतामध्ये जेव्हा आपले मनमत मिक्स नसेल तेव्हा गायन आणि पूजन योग्य बनाल। स्लोगन आहे, कोणत्याही प्रकारच्या गोंधळामध्ये खचून जाण्याऐवजी मोठ्या मनाचे बना। ओम शांती।